हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसूबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून. तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली? माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंती गडापासून झाली. 2016 मध्ये मी 12 जुलै 2016 मध्ये पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा. त्या ठिकाणापासून माझी या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंतीन, कळसूबाई, वजीरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबैला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गड किल्ले आहेत तर ह्या वाटा माझ्या सुरू झाल्या. नक्कीच. आता ऐकताना ही नावं वाटतायत नुसती, पण ते सर करताना तू समोरी गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची, काही महिन्यांची असेल. नक्कीच. सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसूबाईचा शिखर. तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसूबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांग ना. कळसूबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅपमध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम्ब केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपला भारताचा तिरंगा फडकवला. मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्या वेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसूबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो. आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 रोजी मी कळसूबाईवरती तिरंगा फडकवला. अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैलबैला हे सुद्धा आहेत. तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांग ना. याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहे तर त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्रीमध्ये जो सुळका आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं ते संपूर्ण आपल्या हातावरती असं आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते. मग या दरम्यान 2016 साली जेव्हा तू सुरुवात केलीस, तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का? त्यावेळी डाईट म्हटलं तर मी मिडल क्लासमधला आहे, त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं. परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, वेळेवरती झोप, तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं. नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट्स नाही केल्यास, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस. नक्कीच. तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स? मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये, हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट. तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता. आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईट वरती जातो, जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं, तर हे तिथं आपल्याला शिकवलं होतं. तिथले जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेर्पा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता. खूप छान. त्याचबरोबर तू 2022 साली निमास या संस्थे अंडर ॲडव्हान्स कोर्स सुद्धा केलास ट्रेकिंगचा. तर तो कुठे आणि
तिथला एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू केलंस. तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता? आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला A ग्रेड किंवा A+ ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. ओके. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला A ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे, आणि माझ्या मेहनतीला यश आलं. ती A ग्रेड मला मिळाली. अरे वा. आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे तर तो निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मी चाइल्ड डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग झालं. आणि -12 डिग्रीमध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं. आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून गोरेचिन ग्लेशियर म्हणून आहे, तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं. आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो, कारण तिथलं वातावरण आहे तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं. तर ती आपली पूर्ण तयारी करून घेतात. आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईटवरती जायचो, जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची. आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची की जवळपास आम्ही ती 30 किलोची बॅग 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो. बापरे. खूप छान होता प्रवास तो, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2022 मध्ये जुलै 2022 मध्ये मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये लाहोल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. म्हणजे जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो. त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती. अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंतीपासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता? तो पॉइंट मध्ये मी 11वीला असताना मी MSIT करत होतो. त्यावेळेला मी जे तुम्हाला मगाशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्यावेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम्ब केलं. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलंय, तर आपण का नाही करू शकत? आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातनं बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, त्या ठिकाणी मला जायचंय, असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट. आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर. असं ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो. खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का? घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढंच सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो ना, कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते. परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्टवरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता, परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं मग त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे. हा, कारण तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे. हो, नक्कीच. त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास एक 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस. तर आत्ता तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचं देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो. ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे. ज्या वेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते. कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय, सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत, कारण त्या गोष्टी पहिला बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो, जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायरमध्ये किंवा पोस्टरमध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की या गोष्टी घ्या.
हो. पण ॲज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात, तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात, तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे? बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल, तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्या सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील, तर त्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो, तो आपण खाणं गरजेचं आहे. कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो. नक्कीच. कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाले, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला, कॅम्प 1 पासून ज्या वेळेला समिटवरती, आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी. बापरे. आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो. आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस आला होता, मला देखील आला होता, माझ्यासोबत मला बाकीच्या जी आमची टीम होती त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यामध्ये काही 1-2 शेर्पा होते, तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी जाणवत होत्या. आणि मनामध्ये एक होतं की आपल्याला शिखर क्लाइम्ब करायचं आहे, परंतु आपल्याला जे अडथळे येत होते, तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं. कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही. कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1:30 वाजता सुरुवात केली, तर समिटवरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईटवरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं. तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा, हा खूप माझ्यासाठी तरी जगावेगळा आहे. आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून. तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे? माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातू, ज्यांना लाल्या खातू म्हणतात, तर हे 2 व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास. तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिव्हने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने वारी केलीस? नक्कीच तुम्हाला जी समजलेली गोष्ट आहे ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 वर्ष जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने. तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया. तर लाल्या खातू म्हणजे जे मृत्युंजय खातू आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी असं विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे. तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन, म्हणजे आपल्याला सागर हा म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती. जवळपास 1340 किलोमीटर आहे. माझं जवळपास 12 दिवसामध्ये ही राईड माझी कंप्लीट झाली. अरे वा, मस्त. मग त्यावेळेचं तुझं रुटीन कसं होतं? त्या 12 दिवसांमधलं किती वाजता सुरू करायचं आणि एकंदरीतच? 1340 किलोमीटर आहे. प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, म्हणजे जेणेकरून आपल्याला 15 दिवसामध्ये हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 वाजता सुरुवात करायचो. 5 ते 5:30 माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 वाजेपर्यंत नाश्त्यासाठी थांबायचो. 9 ते 9:30 पर्यंत माझा नाश्ता कंप्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 9:45 वाजता राईडला सुरुवात करायचो. ते साधारण 12:30 पर्यंत. आणि ज्या ठिकाणी 12:30 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल, त्या मंदिरामध्ये मी राहायचो. तिथले जे ट्रस्टी असतील, अध्यक्ष असतील, त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 वाजता माझी राईड चालू व्हायची, ती संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत. असं माझं संपूर्ण
100 किलोमीटर माझं कंप्लीट करायचो आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असेल, डॉर्मेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडीशी जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत ऑइल वगैरे लावून थोडंसं मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 ला पुन्हा राईड चालू असायची. बापरे. आणि हा सगळा प्रवास तू एकट्याने केलास? हो, माझी सोलो राईड होती. खूप छान, खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 दिवसांचं नियोजन होतं, पण हो. तुझ्या नियोजना अगोदरच तुझी complete ट्रिप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल. तुझं आत्तापर्यंत सर केलेल्यापैकी कठीण असलेलं असं शिखर? कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनम आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका. ओके. आवडता खाद्यपदार्थ? गोपाळ हॉटेलची मिसळ. आवडतं ठिकाण? आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं? दोन्ही. महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश. ओके. आवडतं गाणं? संदेशे आते हे जे बॉर्डर मधलं आहे तर ते माझं आवडतं गाणं. सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास. हो. तर जेव्हा आपण पर्सनल लाईफमध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, बरोबर. तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर नक्कीच. ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान? ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशाशा वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनिअरिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात. खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग ह्या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे. तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली? माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनिअरिंगची सुरुवात आहे ती जवळपास 1986 ते 87 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामुळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन, भैया वणजू, वल्लभ वणजू ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनिअरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनिअरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे. आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय. खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बझरवरती चालू आहे. तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकतायत तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026चा पावसाळा संपलेला नाहीये, तेव्हा ते मॉन्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात. तर त्यासाठी तू काय सांगू शकशील? आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ते आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं तर लिंगाचा डोंगर आहे, म्हणजे मार्लेश्वर आहे. मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो, डोंगर दिसतो, त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो, कारण वरती शंकराचं देवस्थान आहे आणि तिथले महत्वाचं असं आहे की तिची जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे. कधीही तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेलात तर ते पाणी कधीच आटत नाही. त्या दगडाला छेद आहे आणि छेदातनं बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर माचाळ टू विशाळगड आहे, ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण मासाळ हे खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं, कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत. रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव, असे खूप सारे आहेत ठिकाण. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत आणि प्लस डोंगरवाटा देखील आहेत.
नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरो और निकल पडो, तर ज्यांना ह्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून हो. DM करून नक्कीच पिडतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते यूट्यूबच्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती. आणि त्याचबरोबर अशा अनेक मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी यूट्यूबच्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंगबद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे. प्रत्येक गडाबद्दलची माहिती, तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाईन्ड अप आहेत का, हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा. हा आम्ही आता प्लॅन करतोय आणि त्याच्याबरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे. अरे वा. त्याचं आता नियोजन लवकरच होईल. आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्यावरती कुठलंही शिखर नाहीये. तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. आणि आता लेटेस्ट 21 मे 2026ला गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील. तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर, तो आपल्या लांज्यातला आहे. तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती की ज्याने माउंट एव्हरेस्टवरती चढाई केली. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे. नक्कीच. त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोटवरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.